नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्रोग्राम तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, आज ग्रुप सी ची ऍड आली. एमपीएससी मध्ये राज्यसेवा जसा वेगळा भाग पडतो तसं कंबाईन बी पडतो आणि ग्रुप सी ची ऍड आपण बऱ्याच दिवस वाट बघत होतो. तर ग्रुप सी ची ऍड खूप मोठी येईल, तर वेगवेगळे संवर्ग ऍड होणार होते, असं चालू होतं बऱ्याच दिवसापासून. एमपीएससी खूप फास्ट झालेली आहे, पण इतकी फास्ट झाली की डायरेक्ट ऑनलाईन एवढा मोठा झटका दिला एमपीएससीनी. पण बघा, एमपीएससीनी राज्यसेवेची की लवकर टाकली, दुसरी आली, कट ऑफ लवकर लावला, ठीक आहे, खूप चांगलं वाटलं. पण एमपीएससी ऑनलाईन होईल हे कोणाला वाटलं नव्हतं. एमपीएससीचे पेपर्स हे 3 स्लॉट मध्ये होतील, नॉर्मलायझेशन होईल, सेंटर्स तुम्हाला पाहिजे त्यानुसार भेटतील, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण आमचं वैयक्तिक मत असं असणार आहे की स्टुडंटचं असणार आहे, बरेच स्टुडंटचं पण वैयक्तिक मत असेल, पेपर ऑफलाईनच झाला पाहिजे, एकाच दिवशी झाला पाहिजे, एकाच टायमिंगला झाला पाहिजे, आणि प्रत्येकाकडे एक कार्बन कॉपी असली पाहिजे, जेणेकरून आपले मार्क्स किती आलेत हे प्रत्येकाला माहिती असतात. ऑनलाईन मध्ये काय होतं की नॉर्मलायझेशन एखाद्या विद्यार्थ्याचा खूप चांगला स्कोर असतो, कमी होतो, तो स्पर्धेतून बाहेर जातो, या गोष्टी घडत असतात. ऑलरेडी टीसीएस आयबीपीएस ला ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये कट ऑफ नॉर्मलायझेशन खूप परीक्षेचे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. तसंच एमपीएससी ऑनलाईन करत असेल तर परत तेच होईल. वैयक्तिक मत आमचं सगळ्यांचं हेच असणार आहे की पेपर हे ऑफलाईनच झाले पाहिजे, ऑनलाईन नकोच, माझं वैयक्तिक मत मी सांगणार आहे, आणि प्रत्येकाला वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे, बरोबर. पेपर हा ऑफलाईनच बेस्ट आहे. एका टायमात महाराष्ट्रात एकाच ठिकाणी एकाच टायमात, जो टायमिंग आपला फिक्स असतो 11 ते 10:30 ते 11, 11 ते 12, सवयी लागलेली आपल्याला, तो बदल नको. आणि आयोगाने तो बदल केला ऑनलाईन मध्ये, ती पण 3 स्लॉट्स, वेगवेगळ्या ठिकाणी स्लॉट्स. जसं स्किल टेस्टला विद्यार्थ्यांचे खूप जास्त हाल झाले होते, तर त्याच पद्धतीत इथं पण हाल होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आमचं वैयक्तिक मत पेपर ऑफलाईनच घ्या, बरोबर. तर ठीक आहे, चला आपण ऍड बघूया. आयोगाला हे सगळ्यात मोठं वाक्य टाकून ठेवलं, ऑनलाईन पेपर होणार आहे. हे सगळ्यात असं वाटतं हे वाक्य नकोय. ठीक आहे, जागा नंतर पुढे मागं होतील, पेपर हे काय घ्या तुम्ही, ऑफलाईनच घ्या, ऑनलाईन घेऊच नका, माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. तर उद्योग निरीक्षक याच्यासाठी टोटल जागा बघा किती आहेत, 9 जागा आलेल्या आहेत, बरोबर. तांत्रिक सहाय्यक याच्यासाठी टोटल 3 जागा आहेत. कर सहाय्यक टोटल 282 जागा आहेत. आणि जी सगळ्यात मोठाची पेंडिंग न्यूज होती एएमयूआय ची, 2 ते 3 वर्षामध्ये ते ऍड येते, कंटिन्यू येत नाही, त्याच्यामुळे त्यांना टोटल 461 जागा आहेत. ऑलरेडी त्यात तेवढं परिपत्रक गेलेलं होतं. आणि त्याच्यात लिपिक टंकलेखक मंत्रालयीन कामासाठी, महसूल सहाय्यक, अशा टोटल 2619 जागांची ऍड आहे. म्हणजे 2600 प्लस जागा आहेत. हा आकडा जवळपास 10,000च्या आसपास जाऊ शकतो. या ठिकाणी जागांची प्लस होऊ शकते, इथं प्लस होऊ शकते, हे लक्षात घ्या. त्याच्या उद्योग निरीक्षक किंवा तांत्रिक याच्यामध्ये नाही म्हणा, पण याच्यामध्ये एएमआय सोडून टॅक्स असिस्टंट किंवा क्लर्क याच्यामध्ये जागांची प्लस होऊ शकतात, जागा वाढू शकतात, हे लक्षात. ठीक आहे, पुढे जाऊया. याच्यासाठी काय काय लागणार आहे किंवा डॉक्युमेंट्स काय काय, जसं फॉर्म भरण्याचं बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी 27 जून पासून 17 आहे, म्हणजे 27 तारखेपासून तर 17 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ही लास्ट डेट. 17 जुलै ही लास्ट डेट आहे, हे लक्षात घ्या. मागच्या वेळेस काय झालं, ग्रुप बी ला बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, पेमेंट अनसक्सेसफुल झालं, हॉल तिकीट झाले नाही. म्हणून मला म्हणायचंय की 14 जुलैच्या आत फॉर्म भरा, पेमेंट सक्सेसफुल स्क्रीनशॉट काढून ठेवा, तर हॉल तिकीट येणार नाही. पेमेंट सक्सेसफुल असल्याशिवाय तुमचं हॉल तिकीट येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून लास्ट डेट आहे 17 जुलै, पण 14 जुलैच्या आतच फॉर्म भरून टाका, प्रोसेस कंप्लीट करा, चलन वगैरेच्या नादी लागू नका. ठीक आहे. पुढं बघा, 20 दिवस तुमच्याकडे आहेत, म्हणजे 18 दिवस आहेत असं पकडा. पुढे जाऊया. ठीक आहे, नियम्स आहेत, जागेमध्ये कमी जास्त पण होऊ शकतो, सगळ्यांना माहिती आहे, आयोगाचे नियम्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेत सगळे. वय किंवा याच्यासाठी काय काय, तुमचं 19 वर्ष किंवा जास्तीत जास्त ओपन असणार 38, कॅटेगरी असेल 43, बाकी 45, लक्षात ठेवा. जसं बघा, तुम्हाला याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला एएमए साठी किंवा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याच्यासाठी कोण फॉर्म भरू शकतो, किंवा सर माझं एएमआय झालेलं आहे, सॉरी माझं एएमआय साठी फॉर्म भरायचं, मी काय करू शकतो. त्याच्यासाठी बघा, तुमच्याकडे कुठली डिग्री असली पाहिजे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयाची 3 वर्षाची पदविका तुमच्याकडे असं, म्हणजे तुमच्याकडे थोडक्यात डिप्लोमा असला पाहिजे बी मेकॅनिकलचा किंवा
मेकॅनिकलच्या अंतर्गत ज्या ब्रँचेस येतात, मग कुठल्या ब्रँचेस येतात त्या बघूया आपण. त्या ब्रँचेस बघा, तसं याच्यामध्ये काय काय डिप्लॉय इन प्रोडक्शन, मशीन टूल्स वगैरे हे जे आहेत, म्हणजे उद्या तुम्ही समजा असिस्टंट मोटर व्हेकल, तुम्ही तांत्रिक मोटार वाहन निरीक्षक, म्हणजे तुम्ही उद्या ऑटोमोबाईल मध्ये काम करणार आहात, मेकॅनिकल मध्ये काम करता, तुम्हाला गाडीचे पार्ट्स माहिती पाहिजे, तुम्ही उद्या समजा गाडी पासिंगला आली, त्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या मेकॅनिकल मध्ये जे डिप्लोमा आहेत त्याच्या डिप्लोमाची समकक्ष तुलना तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा असला पाहिजे किंवा डिग्री असेल तरी चालेल, हे बघून घ्या. त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन, बॅचलर डिग्री इंडस्ट्रियल हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. बाकीचे बीए, बीकॉम, बीएससी विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. ज्यांच्याकडे डिप्लोमा डिग्री आहे तेच विद्यार्थी बी मेकॅनिकल मध्ये फॉर्म भरू शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी काय अनुभव वगैरे तुम्हाला बघा, किमान 1 वर्ष कालावधी किंवा अनुभव म्हणजे हे तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये तुमच्याकडे मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचं जो आपलं ड्रायव्हिंग लायसन्स ते तुमच्याकडे असलं पाहिजे, लक्षात घ्या. हे लायसन्स याच्यात दिलेले, तुमच्याकडे वाहन जड प्रवासी वाहतूकचं लायसन्स असलं पाहिजे. याच्यासाठी बघा हाईट क्रायटेरिया 163 सेंटीमीटर आहे, महिलांसाठी 155 सेंटीमीटर, हे लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टी ठीक आहे, तुम्ही समजू शकतात. म्हणजे तुम्हाला हाईट 163 सेंटीमीटर ज्याची हाईट आहे तो फॉर्म भरू शकतो, आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर हाईट त्या महिला फॉर्म भरू शकतात. हाईटचा क्रायटेरिया आलेला आहे. सेम PSI जी हाईट त्याच्या समतुल्य इथं हाईट दाखवली, ठीक आहे. पुढं त्याच्यानंतर बघा, तुमच्याकडे जे 2 पोस्ट आहेत याला आपण म्हणतो टॅक्स असिस्टंट आणि याला आपण म्हणतो महसूल सहाय्यक क्लर्क. याच्याकडे तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट असले पाहिजे. ज्याच्याकडे 3 सर्टिफिकेट आहेत, इथं 3, ते लोक कर सहाय्यक भरतात. ज्याच्याकडे इथं मराठी आहे तो मराठी भरतो, ज्याच्याकडे इंग्लिश आहे तो इंग्लिश भरतो, ज्याच्याकडे 3 आहेत तो इथं भरू शकतो, हे लक्षात घ्या. याची जी परीक्षा असणार आहे ही जवळपास संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्काची स्वतंत्र, म्हणजे याची परीक्षा ही एकच होणार आहे. म्हणजे तुम्ही AMY ची द्या, तांत्रिक द्या, टॅक्स द्या, क्लर्क द्या, प्रिलिम्स एकच होणार, हे लक्षात घ्या. जी प्रिलिम्स आहे इथं उद्योग निरीक्षक, तांत्रिक, लिपिक किंवा सहाय्यक याची संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा ही किती मार्काची असणार आहे? 100 मार्काची. पण स्वतंत्र मुख्य परीक्षा 300 मार्काची कोणाची असणार ही जवळपास जी AMY ची जी प्रिलिम्स आहे त्याची प्री एक्झाम ही तुमची 100 मार्काची प्लस मेन्स तुमची किती मार्काची असणार आहे? 300 मार्काची स्वतंत्र असणार आहे. कारण ही पूर्ण कशी असणार आहे? टेक्निकली असणार आहे. मेन्स पूर्ण टेक्निकल असणार आहे AMY ची. प्रिलिम्स ही तुमची कंबाईनची जी सी ची म्हणजे सेम असणार, याच्यामध्ये कुठलाही बदल नसणार आहे. बघा इथं बघू शकतात. पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट हा पॉइंट, सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक म्हणजे CBT टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल. प्रत्येक सत्रात स्वतंत्र प्रश्न दिली जाईल. सर्व स्वरूप काठिण्यपाती स्तर विचार घेऊन त्याचं नॉन केलं जाईल. त्यानुसार निश्चित त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतात स्वतंत्र करण्यात येईल. म्हणजे बघा, सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवार बंधनकारक याची सर्व उमेदवार नोंद घ्यावी. पुढं प्रस्तुत पूर्व परीक्षा स्वतंत्र पूर्ण उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच उमेदवारांनी सोडवलेले प्रश्न उत्तर पत्रिका रिस्पॉन्स प्रोफाईल मध्ये उपलब्ध करून, म्हणजे तुम्हाला जो पेपर तुम्ही सोडवलेला आहे त्याची रिस्पॉन्स शीट तुमच्या लॉग इन ID वर येईल प्रोफाईल मध्ये, ठीक आहे, हे लक्षात घ्या. पण आयोगाच्या संकेतस्थळ स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धतीने पूर्व मुख्य परीक्षेची निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे थोडक्यात बघा, मला एक सांगायचंय की MPSC पूर्व परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. CBT कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम. तुमचा जो रिस्पॉन्स शीट आहे किंवा तुम्ही जो पेपर सोडवलेला आहे तो तुमच्या लॉग इन ID अकाउंटवर तुमच्या प्रोफाईल मध्ये येईल. तुम्हाला किती स्कोर आलेला आहे. पण हे पेपरचे 3 शिफ्ट होतील, सकाळ, दुपार, संध्याकाळ. जसं TCS IBPS पेपर कंडक्ट करतं तसंच पेपर हे स्वतः कंडक्ट करतील, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं हे 3 स्लॉट मध्ये. पण समजा पहिल्या स्लॉट मध्ये खूप सोपा आला त्याचा स्कोर कमी होऊ शकतो. दुसऱ्या स्लॉट मध्ये पेपर खूप अवघड आला त्याचा स्कोर वाढू शकतो. हे नॉर्मलायझेशन होऊ शकतं, त्याच्यामध्ये ते काही सांगू शकत नाही आपण, बरोबर. पण विद्यार्थ्यांना
त्याची जी की असेल ही तुमच्या लॉग इन आयडी मध्ये येईल की तुमचा पेपर काय उत्तर आहे त्याच्यानुसार तुमचा स्कोर येणार. हे लक्षात घ्या, एवढं तरी बरं आहे, तुमच्या लॉग इन जाऊ शकता. ठीक आहे. बाकी बघा, केवायसी करून घ्या. केवायसी म्हणजे काय, तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे काय तुम्हीच आहात का स्वतः हे एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. प्रूफ या ठिकाणी बघा, जसं बघू शकता तुम्ही, तर एमपीएससी मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप सी मध्ये 100 मार्काची प्रिलिम्स आहे. मुख्य परीक्षा ही 400 मार्काची. फक्त जी टेक्निकली जी एक्झाम आहे तुमची AMA ची, तीच परीक्षा प्रस्तुत पूर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार असून उमेदवारांच्या अर्जामध्ये दिलेला पत्राव्यवहाराचा पत्ता, करस्पॉन्डन्स ऍड्रेस विचारात घेऊन तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा विचारात घेऊन उमेदवारांना उपलब्धतेनुसार उमेदवाराच्या संबंधित जिल्ह्यातील आता नजीकच्या प्रवेश देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जेव्हा प्रोफाईल तयार करतो त्याच्यात एक तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट असे 2 ऍड्रेस असतात. बरोबर. तुम्ही प्रोफाईल तयार केली असेल तर त्या ऍड्रेसवर तुमचा जो जवळचा ऍड्रेस असेल, समजा मी नाशिकचा आहे, मी नाशिकचं ठिकाण टाकलं, मी प्रॉपर नाशिकचा, तर मला नाशिक सेंटर भेटेल. बरोबर. समजा तुम्ही धुळ्याचा विद्यार्थी नाशिकमध्ये तयारी करतोय, त्याला धुळ्याला पेपरला जावं लागेल, तर त्याने ऍड्रेस धुळ्याचा टाकलेला आहे. मुंबईचा विद्यार्थी पुण्याला तयारी करतोय पण ऍड्रेस मुंबईला, त्याला पेपरला मुंबईला जावं लागेल. पुण्यामध्ये तर महाराष्ट्राचे सगळे विद्यार्थी तयारी करतात. मग समजा उस्मानाबादचा विद्यार्थी, धाराशिवचा विद्यार्थी, परभणीचा विद्यार्थी तिकडे पेपरला जाणार, म्हणजे त्याला परत आयोगाने खर्च करायला लावलेला आहे. हे पैसे आयोग देणार आहे का सांगा बरं? नाही, तो खर्च आपल्याला करावा लागेल. बरोबर. हे पण आयोगाच्या तुमच्या ऍड्रेसनुसार तुम्हाला सेंटर येणार आहेत. ठीक आहे. हे लक्षात घ्या. डॉक्युमेंट्स काय काय लागतील इथं दिलेले. डॉक्युमेंट्स तुमचं माहिती आहे, प्रोफाईल तयार करणं, 10वी 12वी, कास्ट, व्हॅलिडिटी, डोमेसाईल, तुमचं डिग्री, मास्टर, तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोफाईल मध्ये अपडेट कराव्या लागतील. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा फीज ठीक आहे, चला पेपर ऑनलाईन होतो पण फीज तेवढीच, फीज वाढलेली नाही. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी बाकीच्या ऍड तुम्ही बघू शकतात. प्रत्येक याला कशा कशा जागा आल्या, जसं या कॅटेगरी जागा आहेत, तसं ओपन, ओबीसी, SC, ST, NTD, ABCD किंवा EWS, SBC वेगवेगळ्या कॅटेगरी याच्या दाखवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात. तर बघा, एकूण पद लिपिक टंक लेखील 1864 पद ही कॅटेगरी इथे डिवाइड केली. तुम्ही बघून घ्या तुमच्या कॅटेगरी किती जागा आहे, त्यानुसार तुम्ही इथे डिवाइड करू शकतात. राहील लक्षात. तर मला एवढंच सांगायचं याच्यामध्ये की हा जो भाग, ही जी ऍड आलेली, या ऍड मध्ये जागा नंतर ऍड होऊ शकतात. त्याच्यामध्ये नवीन विद्यार्थी जे असतील, जे फॉर्म भरणारे असतील, त्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका, तर याच्यामध्ये जागा नंतर ऍड होऊ शकतात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे लोक तयारी करत असतील, तर बघा, जी कंबाईन एक्झाम असणार आहे, कंबाईन मध्ये 2 ग्रुप तयार होतात. पहिला ग्रुप B आणि ग्रुप C. तर ही जी ऍड आहे 2026 ची ऍड आहे, C ची 2600 प्लस जागा याच्यात आलेल्या आहेत. ह्या जागा नंतर प्लस करून एक जवळपास 8 ते 9,000 पर्यंत गेल्या पाहिजे अशी आम्हाला आशा वाटते. महाराष्ट्र काही छोटं स्टेट राहिलेलं नाही आता, तेवढी गरज आहे. ठीक आहे. या 2600 मध्ये सगळ्यात जास्त जो भाग आहे तो AMA आहे. जे विद्यार्थी बऱ्याच दिवस वेटिंग, त्यांची ऍड आलेली, त्याची जी प्रिलियम्स आणि मेन्स, ही प्रिलियम जी असणारी 100 मार्काची असणारी, जे विद्यार्थी तयार करत असतील की सर मग आता AMA ची प्रिलियम्स ही तुमची पूर्ण ग्रुप C सारखी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ्सच नाही. प्रिलियम्सला तुम्हाला टेक्निकल नाहीये, पण मुख्य परीक्षा ही जी 400-300 मार्काची असणार आहे, ही पूर्ण काय असणार आहे, टेक्निकली असणार आहे. म्हणजे तुम्ही डिप्लोमा डिग्रीला जे शिकलेला आहात ते तुम्हाला इथं करायचं. राहील लक्षात तुम्हाला. AMA स्टुडंट्स ज्यांचं डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल मध्ये झाले त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी सूचना आहे. राहील लक्षात. ही 100 मार्काची प्रिलिम्स आहे आणि 300 मार्काची मुख्य परीक्षा. राहील लक्षात. त्याच्यानंतर बघा, जे लोक कंबाईनची तयारी करत आहात, कंबाईन B आणि C, जो B ची तयारी करतो तो C सेम सिलेबस मध्ये काही बदल नाही, पण याची जी प्रिलियम्स आहे ही किती मार्काची असणार आहे, ही जवळपास 100 मार्काची आहे. आणि जी मेन्स असणार आहे ही किती मार्काची असणार आहे, ही 400 मार्काची असणार आहे. आणि या दोन्ही परीक्षा MCQ बेस आहेत. पण सगळ्यात महत्वाचा बदल, ह्या पेपर काय असणार आहे, CBT लेवल, ऑनलाईन पॅटर्न, ऑनलाईन पेपर होणार आहेत, कम्प्युटर बेस्ड सिस्टीम, CBT लेवलचे पेपर होणार आहेत सध्या तरी. लक्षात घ्या. पुढे आयोग काय बदल करतो आपल्याला माहिती नाही,
पण सध्या तरी आयोगाने काय टाकले, पेपर हे कसे होणार आहेत, कम्प्युटर बेस्ड सिस्टीम होणार, म्हणजे ऑनलाईन होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सेंटर यावेळी चॉईस करता येणार आहे. सेंटर तुम्हाला तुमच्या ऍड्रेसनुसार भेटणार आहे. आणि पेपरची जी सिस्टीम आहे, म्हणजे सगळ्यात मोठा बदल की ग्रुप सी ही कशी होणार आहे, आता मान्य करावं लागेल. आता कशी होणार आहे, ऑनलाईन. ती पण कशी होणार आहे, तुमच्या तीन याच्या स्लॉट्स मध्ये. याच्यामध्ये पण स्लॉट काय असणार आहेत, आफ्टरनून, मॉर्निंग आणि इव्हिनिंग. मग याच्यानुसार काय होणार आहे, तुमचं नॉर्मलायझेशन करून तुमचा काय प्रोफाईल मध्ये तुमचे काय रिस्पॉन्स सीट येणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानुसार काय लागणार आहे, मग आयोग काय रिझल्ट डिक्लेअर करणार आहे. पण इथं पेपर अवघड असेल तर तुमचे मार्क्स कमी होणार. पेपर अवघड असेल तर मार्क्स वाढणार. आणि पेपर इझी असेल तर मार्क्स कमी पण होऊ शकतात. आणि मीडियम असेल तर मार्क्स सेम त्या लेवलला राहू शकतात. तर हे लक्षात घ्या, नॉर्मलायझेशन नको. बाकी पेपर हा तुमचा ऑनलाईन ग्रुप सी लेवलचा होणार, हे लक्षात हे मान्य करावं लागेल. राहील लक्षात. तर हा एक बदल झालेला एमपीसीचा, सगळ्यात मोठा बदल म्हणता येईल एमपीसी मध्ये. एमपीसी खूप फास्ट झाली, 120च्या स्पीडने चालते. आधी 60च्या स्पीडने चालत होती, आता 120चा स्पीड धरून घेतला. राज्यसेवा विदिन काही दिवसात फर्स्ट की सेकंड की डायरेक्ट रिझल्ट, 98चा रिझल्ट लावून टाकला 200 पैकी, हे लक्षात घ्या. लागला म्हणजे पेपर अवघड होता. तसंच ग्रुप सी ची ऍड आली, डायरेक्ट ऑनलाईन पेपर, काय हे लक्षात घ्या. ऑफलाईन पेपर मध्ये पण रिझल्ट एवढ्या लवकर फास्ट रिझल्ट लावू शकतं, ऑनलाईनची काय गरज आहे. ऑनलाईन काय एका दिवसात रिझल्ट लावणार काय आयोग आता, एवढी, हे लक्षात घ्या. मला असं वाटतं हे ऑनलाईन ऐवजी पेपर हा त्यांनी ऑफलाईन घेतला तर बेस्ट राहील, हे आम्हाला वाटतं. ठीक आहे. तर काय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे, तुम्ही नक्कीच आयोगाच्या आपल्या कमेंट किंवा आपल्या एमपी देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन किंवा त्या प्लॅटफॉर्म तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. पेपर कसा झाला पाहिजे, ऑनलाईन झाला पाहिजे का ऑफलाईन झाला पाहिजे. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही नक्कीच तुमचं मत मांडा विद्यार्थी मित्रांनो, की पेपर कसा झाला पाहिजे. वैयक्तिक मत तुमचं असणार आहे. नक्कीच ऍड मध्ये जागा ऍड होतील. नवीन विद्यार्थ्यांनी नक्की 2026 जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी पॉझिटिव्ह विचार करा, या जागा वाढवू पण शकतात ग्रुप सी मध्ये, बरोबर. तर वेगवेगळे संवर्ग आणि आयोगाने ही ऍड खूप लेट टाकलेली आहे, त्याच्यामुळे जागा नंतर वाढवू शकतात, पण ही एक ऍड टाकलेली आहे. तर नक्कीच पॉझिटिव्ह विचार करा. येणाऱ्या काळासाठी खूप चांगला जागा असू शकतात. आणि आपल्या ज्या नवीन बॅचेस आपण चालू करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच देवरे अकॅडमीच्या एमजी रोडच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. तर आजच्या याच्यासाठी थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.